रामकृष्ण हरी. मित्र, भजन शिकूया या उपक्रमाच्या अंतर्गत भजन पाठ क्रमांक 10 मध्ये आपलं स्वागत आहे. आपण भजन पाठ क्रमांक 9 मध्ये भजन म्हणताना समेवरून टाळ व तबला सुरू करावा, समेवर घुटका वाजला पाहिजे, टोलाने सुरू करायचं नाही आणि अनायसे पहिल्या ओळीवर ज्या ठिकाणी ज्या शब्दावर म्हणताना असा जोर पडतो तिथे समेची जागा असते, म्हणजे पहिली मात्रा असते तालाची. भजनामध्ये आपण एकदा सम ओळखली की समेनंतर आपल्याला ते भजन कोणत्या मात्रेतून सुरू झालं हे सुद्धा ओळखता यावं, या दृष्टीने आपण थोडा विचार केला होता. म्हणजे सुरुवातीला कोणता मात्रा येतो या संदर्भात आपल्याला विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण उतरणीचे तीन आवर्तनामध्ये उतरणी होते. पहिल्या आवर्तनातून 6व्या मात्रेतून उतरणी सुरू होते, दुसरं आवर्तन पूर्ण उतरणीमध्ये येतं आणि तिसऱ्या आवर्तनामध्ये 1ला घुटका सुरू होतो. म्हणजे बघा, एकदा मी पुन्हा करून दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1. म्हणजे हा जो 1 आहे हा तिसऱ्या आवर्तनातला आहे आणि 6 जो असतो तो पहिल्या आवर्तनात. म्हणजे 1 2 3 तीन आवर्तनातून उतरणी आपल्याला करायची असते. म्हणजे तिसऱ्या आवर्तनात अंतरा किंवा ध्रुपद पुढे कंटिन्यू पकडायचं असतं आणि पहिल्या आवर्तनामध्ये ध्रुपद किंवा अंतरा असे दुसऱ्या वेळेला तिसऱ्या वेळेला आपल्याला भजन तोडायचं असेल तर ती 6व्या मात्रेवर तोडायचं असतं. तोडताना 6वाच मात्रा आहे, मात्र उचलताना वेगवेगळे मात्रे येतात. या संदर्भात थोडी चर्चा केली होती. या भागामध्ये आपण 6 आणि 7 या दोन मात्रेवर केंद्रित व्हायचंय. मित्रांनो, 6 आणि 7 असा मात्रा आहे, या मात्रेतून जवळजवळ 70 ते 75% भजनं सुरू होतात. आणि म्हणून खेड्यापाड्यानं किंवा सगळीकडे ज्यांना थोडंही शास्त्राची कल्पना नाही ते भजन म्हणतात, ते भजन 6 किंवा 7 मात्रेतून असतं. कारण तसं घेतलं तरच ते बरोबर येतं आणि ते आपोआप येतं. कारण 6 आणि 7 मात्रा हा जवळजवळचा आहे. 6 मात्रा केव्हा येतो भजनामध्ये की तीच ओळ आपण थोडी आखूड करून म्हटली तर, म्हणजे शेवटचा शब्द आखूड म्हटला तर तो 6 मात्रा येतो आणि थोडा लांबून म्हटला, लांब केला की तो 7वा येतो. म्हणून आज या भागामध्ये 6वा आणि 7वा मात्रा या दोन मात्र्यातून सुरू होणाऱ्या भजनांची एक संकल्पना काय आहे किंवा कुठली उदाहरणं आहेत ते मी तुम्हाला सांगतो. त्याआधी एक सगळ्यांना विनंती आहे की आपण काही जण हे भाग पाहून शिकण्याचा प्रयत्न करतायत, मात्र त्यांचं म्हणणं आलं मला, त्यांनी फोन केला की तुम्ही फार लवकर भजन टाकून राहिले, हे आपले भाग टाकतात, ते आमचं झालंही नाही अगोदर. मित्र, नव्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं, त्याच्या आधी सांगितलं की आम्ही हा संचय करून ठेवतो आणि हा वर्षानुवर्ष चालणार आहे. तुम्हाला सुद्धा भजन शिकायचं असेल तर तुम्ही भजन शिकताना पहिल्या भागापासून शांततेनं तुम्ही पहिला भाग पूर्ण करा, नंतर दुसरा पूर्ण करा, नंतर तिसरा पूर्ण करा, नंतर चौथा पूर्ण करा, नंतर 5वा पूर्ण करा, नंतर 6वा. असं हळूहळू जी पुढे माहिती दिली ती पुढे माहिती जी दिल्या जाईल तर ती पूर्ण करा, नंतर पुढच्या भागात जा. म्हणजे पहिल्या भागात जे सांगितलं ते दुसऱ्या भागात केव्हा जायचं, पहिल्या भागातलं पूर्ण झालं तर. पहिल्या भागात दुसऱ्या भागात जे सांगितलं, उदाहरणार्थ भजन पाठ क्रमांक 2 मध्ये मी सांगितलं की तबल्याच्या बोलाबरोबर मात्रे म्हणा. मग जोपर्यंत ते मात्रे व्यवस्थित येत नाही आपले, तोपर्यंत आपण तो भाग सोडायचा नाही, दुसऱ्या भागात जायचं नाही, तिसऱ्या भागात जायचं नाही. आणि 7 प्रकारचे टेम्पो दिलेत, आम्ही मेहनत करून तुम्हाला दिलेत, त्याचा वापर करा. नुसतं पाहू नका, मनोरंजन म्हणून भाग बघू नका. हे मनोरंजन नाही, मनोरंजनासाठी भजन आहेत बाकीचे, पण हा शिकण्याचा भाग आहे, प्रशिक्षणाचा भाग आहे. म्हणून लक्ष केंद्रित करा की आपल्याला एक भाग पूर्ण करायचा आहे. मग त्याला कदाचित तुम्हाला 6 महिने लागतील, 1 वर्ष लागेल, 1.5 वर्ष लागेल, 2 वर्ष लागतील. आम्ही हे पटापट करून अपलोड करतोय, कारण आम्ही वर्षभर करत नाही बसणार.
मात्र माझ्याकडे शिकायला आले तुम्ही, तर तुम्हालाच हे सगळं शिकायला 1-2 वर्ष लागतील. इथं बरेच आहे, 2-2 वर्ष झाली काही काही जणाला, अजूनही चांगला टाळ वाजवता येत नाही, कारण त्यांचं पहिलं पूर्ण झाल्याशिवाय पुढे जातच नाही. आणि ज्यांचं होतं त्यांना पुढचं सांगायला मजा येते, किंवा त्यांनाही आनंद वाटतो की नाही आता मला येतंय. म्हणून एक एक भाग बघा, तो पूर्ण करा, त्याच्यात सांगितलेली गोष्ट पूर्ण करा आणि मग पुढच्या भागात जा. आम्ही जेवढं भजनापर्यंत, आता अजून 1-2-3 भाग होतील जास्तीत जास्त, तेवढ्यापर्यंतच आम्ही जाणार आहे. नंतर हा भाग येथे समाप्त होईल, भजन पाठ. आणि त्याची प्लेलिस्ट केलेली मी, प्लेलिस्ट बघा. प्रत्येक व्हिडिओ म्हणजे आता 9 व्हिडिओ एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील प्लेलिस्टमध्ये. आणि आजचा 10वा व्हिडिओ. तर आपण आजच्या भागावर येऊ. उतरणी घेऊन परत पुढील अंतरा किंवा स्थायी कशी जोडायची ते मी सांगणार आहे. मित्रो, आपण काय करू, मी तुम्हाला मुद्दाम इतर भजनांची उदाहरणं देण्यापेक्षा आपण पंचपदीचंच उदाहरण घेऊ. कारण याच्यात तुम्ही एक उदाहरण लक्षात घेतलं ना की अनेक भजनं तुम्हाला ध्यानात येतील, हे ध्यानात ठेवा. म्हणून पंचपदीमध्ये पहिल्यांदा काय घेतो आपण, गजर घेतो. आणि त्या गजराची सुरुवात ते भजनच आहे. गजर म्हणजे एक भजनच आहे. एकशे 60 टेम्पो मध्ये मी गजर म्हणून दाखवतो. आणि जी चाल आता सध्या खूप आवडली बऱ्याच जणांना, ती चाल म्हणतो. चाल अशी आहे, हरी जय जय हरी जय जय हरी जय जय रामकृष्ण हरी. आता रामकृष्ण हरी, तर ह वर काय झालं, मात्रेची जागा आली, एक मात्रेची जागा आली, एक मात्रा म्हणजे सम. हा, हरी जय जय हरी जय जय हरी जय जय रामकृष्ण हरी. इथून तबला आणि टाळ सुरू व्हायला पाहिजे, हे लक्षात घ्यायचंय. आता बघा, आम्ही सुरू करतो बरोबर. आता काय करायचं, सुरू करताना ध्यान ठेवायचं, बंद करायच्या वेळेला ध्यान ठेवायचं. असं तू जो टाळ घे तिथून सुरू ठेव, इकडे बंद करताना टाळ सुरू ऐकायला आला पाहिजे. मित्र ध्यान ठेवा. आता हे गजर आहे, हा याची सम येते ह वर, रामकृष्ण ह वर. आणि मग हरी जय जे कुठून सुरू होतं ना ते ओळखायचंय. आम्ही 1-2 आवर्तन वाजवून थांबतो, ओळखायचं आपल्याला. हरी जय जय हरी जय जय हरी जय जय रामकृष्ण हरी. हरी जय जय हरी जय जय हरी जय जय रामकृष्ण हरी. दाखवायचं रामकृष्ण हरी. समीवरून सुरू केलं आणि समीवरून बंद केलं आम्ही. आता लक्षात घ्या कसं आहे. हरी जय जय हरी जय जय हरी जय जय रामकृष्ण हरी. हरी जय जय हरी जय जय हरी जय जय रामकृष्ण हरी. मी सुरुवात केली ह वरून आणि शेवटही केला. मागच्या भागात सांगितलं की समेने सुरुवात करायची आणि समेवरच भजन थांबवायचंय. आणि हे ध्रुपद आहे, आपण त्याच्यात किती अंतरा म्हटलं तरी ध्रुपद हेच म्हणावं लागणार आहे. आणि हे ध्रुपद म्हटल्यानंतर त्याची सुरुवात आणि शेवट निश्चित ठरलेली आहे. रामकृष्ण ह वरच हे भजन सुरू झालं पाहिजे आणि शेवट सुद्धा तिहाई घेऊन हवरच सुरुवात. हा, आता मग मध्ये काय राहतं की हे भजन ध्रुपद तोडायचं, तोडून परत ध्रुपद जोडायचं. कारण गायक पुढे म्हणतो, नंतर कोरसवाला मागे म्हणतो. आता आम्ही ते करून दाखवतो तुम्हाला, तोडून जोडून दाखवतो. जोडताना काय करायचं, जय जय राम अशी सुरुवात होते. मग ते जय जय राम कुठून सुरू होतं ना त्याच्यावर ध्यान ठेवा. आणि टाळ आहे ना असं सात आपल्याला बाहेर दिसला पाहिजे, आत इकडे दिसला पाहिजे, असं त्यातून बरोबर प्रत्येकाला कळतं ते. आता
तबल्याची संगत घेऊन नाही वाजवत आम्ही फक्त टाळावर दाखवतो आणि जोडून दाखवतो. हरी जय जय हरी जय जय हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय हरी जय जय हरी जय जय राम कृष्ण हरी. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरी. आता लक्षात आलं असेल तुमच्या की जोडताना आहे ना बरोबर 7 मात्रेने सुरू केलं आपण 7-8 मध्ये. म्हणजे तोडल्यानंतर बरोबर चांगलं बघा 7व्या मात्रेतून सुरू केलंय. 7व्या मात्रेतून म्हणजे बरोबर त्याची समजुळते आणि ते 7व्या मात्रेतून सुरू केलं नाही. समजा मी पुन्हा तोडून दाखवतो तुम्हाला. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम. आता जय जय राम हा अंतर आहे. अंतरा ही आणि अंतरा म्हणताना 7 मात्रा येत नाही. ध्रुवपद तोडताना आपल्याला डबल 7 मात्रेतून सुरू करावं लागतं. परत ध्रुवपद करून दाखवतो. आम्ही अंतरावर गेलो. ध्रुवपद तुम्हाला दाखवायचं होतं. ध्रुवपद दाखवायचं डबल. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हर. आता लक्षात आलं असेल कुठून सुरू केलं. हरि जय जय म्हणजे किती हा ते जो उतरणी तुटते का नाही. उतरणी तुटते का नाही. 1 2 3 4 5 6 7 8 आहे ना. 7 8 आहे ना. तर 7 8 तिथून सुरू आपण उचललं ते 7 8. हा हरि जय जय म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 इथून 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. हा बरोबर आहे. हा लक्षात घ्या. हे बा 1 2 3 4 5 6 7 1 जय जय हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरी. म्हणजे आपण ज्या मात्रेतून हरिजय सुरू करतो तिथूनच सुरू करता आलं पाहिजे. उतरणीच्या त्या मधल्या खंडातून. तो मधला खंड उतरणीचा खूप महत्वाचा आहे. तिथंच चुका होतात सगळ्यांच्या. का ते जे वाजवणे ते असं आहे. ते मात्रे न म्हणता कसं वाजवतात ते. हे बा मी मात्रे म्हणत नाही. मात्रे न म्हणता असं राईट यायला पाहिजे. थोडस 7 आणि 8चा अलीकडे येत होतो. त्याच्यामुळे ती उतरणी खूप छान वाटते. आता अंतरा जोडायची आहे. तर अंतरा ही 6 मात्रेतून जोडल्या गेलेली आहे. बघा तुम्ही. आम्ही तोडतो आणि जोडून दाखवतो. बगर तबल्याचं नंतर तबल्यावर दाखवतो. हरि जय जय. आता हरि जय जय आपल्याला बरोबर पहिल्या याच्यापासून उचलता येतं. हरि 7व्या मात्रेतून ना. 1 2 3 4 5 6 हरि जय जय हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम. आता बघा
जय जय राम. हा तो जय जय म्हणणं तो 6वा मात्रा आहे. हा 6 7 8 1 असा येतो. 6 7 8 1 असा येतो. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय हरी जय जय हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय हरी जय जय हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. बरोबर हवर थांबतं भजन. आता लक्षात घ्या, तोडून तोडून तुम्हाला तबल्यावर आम्ही जोडून दाखवतो. टाळ टाळ तोडल्या जाईल, नंतर परत जय जय रामकृष्ण हरी म्हणायचं, जय जय राम, आणि परत तोडून बंद करायचंय. हरी जय जय हरी जय जय हरी जय जय रामकृष्ण हरी. हरी जय जय हरी जय जय हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय 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 राम. जय जय राम. जय जय राम कृष्ण हरी. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरी. लगी हरि जय जय हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरी. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. अशा प्रकारे सुरुवात आणि शेवट हे दोन्ही आपल्याला घुटक्यावर करायची, म्हणजे एक मात्रा करायची. घुटका म्हणजे एक मात्रा आणि मध्ये येतो तो 5 मात्रा. अशा प्रकारे हे एक याचं उदाहरण झालं. आता बघा दुसरा आपण अभंग कोणता घेतो पंचपदीमध्ये? सुंदरते ध्यान. सुंदरते ध्यान या अभंगाचं उदाहरण देतोय. एक चाल आहे. मी अगोदर चाल म्हणून दाखवतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. उभे विटेवरी म्हणजे वर वजन येतं, म्हणजे तिथं आली पहिली मात्रा, वर वजन येतं. हे बघा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवर. बघा सुंदर ध्यान कुठं आलं? नाही हा 6वा नाही, कितवा आला बघ, चांगलं बघायचं, व्यवस्थित बघा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कितवा आला? 7वा मात्रा आला. 7व्या मात्रा बरोबर इकडे हात गेला, 7वा मात्रा आला. तर अशा प्रकारे आपण या सुंदर ते ध्यान या अभंगामध्ये
सुंदरते हे सातव्या मात्रेतून सुरू होतं. आणि एक लक्षात घ्या, चाल बदलली की मात्रा बदलतात. सगळं चालीवर खेळ आहे. आपण म्हणू की एकच अभंग आहे, मग त्या अभंगाचं सुंदरते ध्यान हे सातव्या मात्रेतून सुरू झालं म्हणजे प्रत्येक चालीत सातवा मात्रा असेल नाही सांगता येत. पुढे सहावा असेल, पुढे सातवा असेल, चालीनुसार असते. म्हणजे गायकाने चाल जशी म्हटली त्या चालीनुसार असतं. याच्यामध्ये आम्ही आता एक तबल्यावर म्हणून दाखवतोय, सुंदरते ध्यान उभी विटेवरी. सुंदरते ध्यान उभे विटेवरी, 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 करकटेवरी ठेवोनिया, करकटेवरी म्हणजे करकटेवरी सहावा मात्रा, करकटेवरी सहावा मात्रा. 1 2 3 4 5 करकटेवरी ठेवोनिया, आणि ठेवोनिया सातवा मात्रा. 1 2 3 4 5 6 ठेवोनिया, 1 2 3 4 5 6 ठेवोनिया, वरी ठेवोनिया, करकटेवरी, करकटेवरी, करकटेवरी ठेवोनिया, तुळशी गळा काशे पीतांबर, तुळशी हार गळा काशे पीतांबर. लगे दाखव, तुळशी हार गळा काशे पीतांबर, तुळशी हार गळा काशे पीतांबर, करकटेवरी ठेवोनिया, करकटेवरी ठेवोनिया, तुळशी हार गळा काशे पीतांबर, तुळशी हार सातवा मित्र होतं पीतांबर, तुळशी हार गळा काशे पीतांबर, तुळशी हार गळा काशे पीतांबर. आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे सहावा मात्रा, हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळशी हार गळा काशे पीतांबर, तुळशी हार गळा काशे पीतांबर, तुळशी हार गळा काशे पीतांबर. तर अशा प्रकारे सुंदरते ध्यानाची ही चाल या पद्धतीने बसते. आता सगळे चरण सारखेच आहेत, सारखं घ्यायचं काहीच नाही. 6च्या ठिकाणी 7 होऊ शकतो, 7च्या ठिकाणी 7 होऊ शकतो, फक्त ते शब्द लांबू लागते. आणि ती काही चूक नाही, फक्त आपल्याला जाणीवपूर्वक माहित पाहिजे की मी आता 7व्यावर उचललंय, हे 6व्यावर उचललं असं जाणीवपूर्वक माहित पाहिजे. असा ही आपण पूर्ण चाल म्हणू शकतो. नंतर दुसरं एक उदाहरण देतो. रूप पाहता लोचनी भूपाली रागामध्ये फार सुंदर अशी रचना आहे. याला थोडा वेग आहे, किती थोडासा जास्त वेग घेतला. अगोदर चाला आहे का, रूप पाहता लोचनी. बघा आता, रूप पाहता लोचनी कुठं आलं वजन? नाही, चवर आलं.
रूप पाहता लोचनी, म्हणजे च वर आलं एक मात्रा म्हणजे सम आली तिथं, तिथून भजन सुरू करायचंय. तबला आणि तिथे सुरू झालं पाहिजे. लक्षात ये. रूप पाहता लोचनी, आपण टाळात करून दाखवू अगोदर, नंतर तबल्यावर म्हणू. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. चवर एक मात्रा येतो म्हणजे सम चवर येते. रूप पाहता लोचनी. मग रूप कुठे येतं याच्यावर ध्यानच पाहिजे आपलं. रूप कुठं येतं हे बा. रूप पाहता लोचनी, रूप कुठं आलं. हा दिसतं ना ते असतं अडथळ. हा मग मोजून म्हणता येतं 1 2 3 4 5 6. रूप पाहता लो 1 2 3 4 5 6. रूप म्हणा मात्रे. 1 2 3 4 5 6. रूप पाहता लोच. हा नाही मात्र्यावर. पाहता लोचनी, पाहता लो 1 2 3 4 5 6. रूप पाहता लोचनी. सुख झाले हो साधणी, सुख कुठं आलं. सुख झाले, सुख झाले, सुख 1 2 3 4 5 6. सुख झाले हो साजनी, हो साजनी, हो सा. मग कुठं हो कुठं आला. सावर. हा हो साजनी, हो साजनी. जनी जवर एक मात्रा, जवर एक मात्रा आला. हो साज हे काय आला. हो साजणी तो हा विठ्ठल बरवा. हे बघा तो हा विठ्ठल बरवा. तो 1 2 3 4 5 6. तो हा विठ्ठल एक मात्रा कुठे आला. तो हा एक मात्र कुठे येतो हे बा. 1 2 3 4 5 6. तो हा हावर एक मात्रा येतो. झालं. याचे 2 ओळी बसल्या सगळं सारखं. फक्त टाळ मागे पुढे जायला नको. टाळानी तबल्याला सोडायला नको. टाळानी तबल्याला सोडायला नको. टाळ आणि तबला म्हणजे बैलगाडीच्या दोन्ही बैलासारखे. दोघांनी सारखं चालायचंय. एकान मागं पड एकान पुढे गेलं किती बैलगाडी त्याची धुऱ्या मोडणार मग. नाही का. तसं चालत नाही. सारखं लागतं. मग एकाच वाहनाची 2 पाय 2 चाकं असतात ना, तसं सोबत चाललं लागतं. सोबत सारखं. सोबत म्हणजे सोबत, थोडंही मागे पुढे नाही. आता आम्ही तबल्यावर म्हणून दाखवतो. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी. हे बा सुख 1 2 3 4 5 6. सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल लगे लावायची. तो हा विठ्ठल बर लगी लावायची. हो साधनी सुख झाले
हो साजने सुख झाले हो साजने तो विठ्ठल बरबा. हे लक्षात घ्यायचंय. आणि अशा प्रकारे प्रत्येक भजन तपासा तुम्ही कोणतंही. काही भजनाची उदाहरणं पुढच्या भागामध्ये आम्ही देणार आहे. या भागामध्ये फक्त 6व्या आणि 7व्या मात्रे संदर्भात दिलं. अनेक भजनं आहेत जे 6व्या आणि 7व्या मात्रेमध्ये सुरू होतात. म्हणजे मी सहज चालता चालता एका दोन उदाहरण तुम्हाला अजून सांगतो. हे बा, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारले. ब्रह्ममूर्ती कुठून? लक्ष दे. उदाहरण देऊ फक्त आपण. इतुके करी देवा ऐके हे वचन. इतुके करी देवा ऐके हे वचन. इतुके करी देवा ऐके हे वचन. इतुके इतुके किती? 7 मात्रा. नक्की चांगलं बघा. इतुके करी देवा ऐके हे वचन. इतुके करी देवा ऐके हे वचन. इतुके करी देवा ऐके हे वचन. आणि सम कुठे येते? वचन नवर येते एक मात्र. इतुके करी देवा ऐके हे वचन. इतुके करी देवा ऐके हे वचन. इतुके कुठून आलं बरोबर? मोजून येतं मग ते 1 2 3 4 5 6. इतुके करी देवा ऐके हे वचन. इतुके करी देवा ऐके हे वचन. लक्षात घ्या. 7व्या मात्रेतून भजन सुरू होतं आणि वचन नवर सम येते. तबल्यावर बघा. इतुके करी देवा ऐके हे वचन. इतुके करी देवा ऐके हे वचन. म्हणा. समूळाभिमान जाळी माझा. समूळाभिमान. समूळ किती मात्रा? समूळाभिमान जाळी माझा. इतुके करी देवा ऐके हे. इतुके करी देवा ऐके हे वचन. इतुके करी देवा ऐके हे वचन. अशा प्रकारे अनेक भजनं तुम्हाला सापडतील. आम्ही एक नमुना म्हणून दिला. आपण प्रत्येक चाल म्हणा आणि ती चाल
नेमकी कशी कोणत्या मात्रेतून सुरू होते ते शोधा आणि तशा प्रकारे भजन म्हणत जा. या ठिकाणी आम्ही या भागात थांबतो. अत्यंत महत्त्वाचा भाग असल्यामुळे थोडा 4-6 मिनिटं लांबलेला आहे. पुढील भागामध्ये आम्ही वेगवेगळ्या मात्रेतून म्हणजे 1 मात्रेतून भजन सुरू होतंय, 2 मात्रेतून सुरू होतं, 3 मात्रेतून, 5 मात्रेतून, तर ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत रामकृष्ण हरी.